हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण लॉंग राईडला जाणार आहोत. तर बघू आजची राईड आपली कशी राहील काय नाही. हॅलो मित्रांनो, मी आहे आकाश. तुम्ही पाहता माझं चॅनल HPY07. तर आपण आज लॉंग ड्राईव्हला निघालेलो आहोत. तर मी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे हे रस्ता खाली आहे. आता या रस्त्याने आपण निघणार आहोत. आपण आता निघत आहोत. आपल्या गाडीला स्टार्ट केलेली आहे. जस्ट आता इथून आपला लॉंग ड्राईव्ह आधी धर्माबाद टच करायचं आहे. त्याच्यानंतर एक प्लेस आहे तिथं आपल्याला जायचं आहे. ते तुम्हाला नंतर सांगेलच मी कुठं जायचं आहे काय नाही ते. चलो, आंध्र प्रदेशची गाडी आहे. आय एम प्राऊड टू बी ॲन इंडियन. वाव, ट्रकच्या माझं नाव आहे. इंडियन पेट्रोल पंप आपण इंडियनवरलाच टाकतो जास्त करून मोस्टली. अरे कोणीकडे टाकायचं? पाचशे. एक मिनट, ये आपके दोस्त ना कैसा है मालूम नहीं, फालतू बना होगा नहीं उधर से ये खोल, ऊपर से खोलना, ऊपर से खोलना, खोल देखिए कहाँ जा रहा बाहर आता कंटिन्यू निघालो होतो आपण. इथून आपल्याला 5 ते 6 किलोमीटर कंटिन्यू जायचं आहे. तिथून बारड लागेल. बारडला राईट टर्न मारून आपल्याला मुखेडला टच करायचं. धर्माबादमध्ये थोडं काम आहे. ते काम निपटून आपल्याला एका स्पॉटवर जायचे. आणि इथं बाहेरून माणसं येतात दर्शनासाठी वगैरे. इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल सिटी कशी आहे. काम वगैरे आहे माझं ते कंपनी 8 ते 9 पर्यंत माझा कॉल चालतो. तो कॉल इतका मकाच राहतो ना, कंटाळा येतो. च्या दिशेने निघालेलो आहोत. धर्माबाद आपल्याला इथून बरंच लांब आहे आणि उन्हाचा पारा आहे. ऊन नाही म्हटलं तरी काल 42 डिग्री होतं. आज किती आहे की आता नॉर्मल आहे, सकाळची वेळ असल्यामुळे. बट आज पण 42 असणारच. 42च्या वर पण जाऊ शकतं. अरे यार, थोडा कशामुळे आहे त्याच्यावर 2 व्हीलर वगैरे पडू शकतं. आपल्याला एक राईड तुळजापूरची करायची आहे. ते लवकर आपलं शेड्यूल होईल. तुळजापूर आपण काय केलं काय नाही. माझ्या या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. क्लासला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की मी याच्यामध्ये इम्प्रूव्ह अशा प्रकारे करू शकतो. कारण की मला तेवढा ब्लॉगिंगचा अनुभव नाही आहे, मोठं ब्लॉगिंगचा. आणि तुम्हाला काय आवडेल, कुठं नवीन नवीन ठिकाणी बघण्याची
समजा दाखवण्याचं मी काम करेल. मी बोलण्यामध्ये अडकत आहे तरी इम्प्रूव्हमेंट होईल हळूहळू. जस्ट आता बिगिनिंग आहे. मी का मस्त शेतामध्ये बसून जेवण करून डबासोबत आलेला आहे. हे भोकर बैसा हायवे आहे. याच्यावर कंटिन्यू आंध्र प्रदेश बैसा वगैरे या गाड्या कंटिन्यू चालतात. व्यस्त रूट आहे. ते वगैरे सर्व पिके घेतले जातात पाणी असल्यामुळे. मित्रांनो, आपल्याला जायचं आहे धर्माबादच्या पुढे बासरला. हे देवस्थान आहे. खूप लांबून लांबून पर्यटक तिथं बघण्यासाठी या देवदर्शनासाठी येतात. तरी आपलं काम आहे धर्माबादमध्ये. धर्माबादहून 15 ते 20 किलोमीटर लांब आहे. तर आपण तिथं जाणार आहोत बघण्यासाठी. दोन्ही पण काम होणार आपले. टरबूज बघा मित्रांनो शेतामध्ये पडून आहे, खराब झाले. नाही मामा, नंतर थांबतो. अरे अरे घ्यायला पाहिजे. थोडं मॉडिफाय केलेलं. लाईट व्हाईट लाईट टाकलेलं आहेत आणि दोन साईडला पण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे नाईटला आपण शूट करू शकतो गाडीच्या उजेडाने. अगोदर लाईट होता तो रेग्युलरवाला होता, त्याने दिसत पण नव्हतं पुढच्या गाडीमुळे. गाडी स्लो घ्यावं लागत गेली आणि आपल्याला गाडी बनवायची आहे आणि आपण गाडी बनवलेली नाही आहे. पुढचा टायर वगैरे टाकायचं आहे गाडीला. हे बारड तालुका नाही आहे, बट सिटी मोठी आहे, गाव मोठं आहे. धर्माबादला आमचा कॉल आहे शिंदा, तो करण्यासाठी निघालेला आहे. तो काही नाही, थोडा वेळ आहे. तो केला की लगेच आपण बासरला जाणार. डोंगर गाव आलेलं आहे. माळावर कसं आहे मंदिर देवाचं. आपल्या गाडीमध्ये हवा मारून घ्यावं लागेल. जयंती झालेली आहे. रामनवमी पण झालेली आहे गेल्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर ओकेच आहे रस्ता. थोडा खराब पण नाही. नंतर हा फक्त 1 किलोमीटर असेल खराब, तर बाकी पूर्ण चांगलं आहे. चल हे जंगल आहे साईडला डोंगरगावचं. पावसाळ्यामध्ये खूप काही चांगलं बघण्यात आहे इकडं. कॅनल, आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येत जातील. 1-2 महिन्याचा गॅप आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तरी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा मला. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे HBY07.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इकडं मोगरा काकडाचे उत्पादन जास्त करतात फुलाचं, तर हे वेचत आहेत. केळी पहिले डायरेक्ट केळाचं झाड घेत गेलते तसं, बट आता मग कॅरेटमध्ये केळी नेतात. रस वगैरे जस्ट आता आपण मुखेडच्या जवळजवळ आलेलो आहोत. इथून मुखेडून पण बराच लांब आहे. बासर जायचं आहे आपल्याला, बट धर्माबाद काय बोला हेच कळत नाही. कोणता टॉपिक कंटिन्यू आपण ठेवा. बट मित्रांनो, एक खरी गोष्ट आहे की आपण जेव्हा पैसे देतो ना, एका फोनवर पैसे देतो दुसऱ्याला, आणि जेव्हा आपली मागायची वेळ आली तेव्हा मॅसेज टाकावा लागतो. मॅसेजला तो म्हणतो संध्याकाळी देईल. मग संध्याकाळी क्वेश्चन मार्क टाकला मॅसेजवर की तो म्हणतो तुम्हाला खरंच गरज आहे का. मग म्हणतो माझा मोबाईल चालू झाल्यानंतर देईल. म्हणजे असे कारणं राहतात. आता नेक्स्ट टाईमला एका फोनवर नाही टाकणार पैसे कोणाला, नाही देणार. एका मित्राला 2021ला हॉस्पिटलमध्ये आहे मुलं म्हणून माझ्याकडून 5,000 रुपये घेतले. तर आज 2024 आहे. मोबाईल ऑफ, सर्व ऑफ. इकडे इथून एक 2-3 किलोमीटर असेल नेवघा. या साईडला नेऊ राईट साईड. हे रस्ता मध्ये जाते, बट आपल्याला राईट साईडला जायचं आहे. बाहेरून बायपास खेळ. पुढं आर्मी कॅम्प आहे, CRPF कॅम्प आहे. अपघातस्थळ ॲक्सिडेंटल झोन. आता या साईडला थोडंसं म्हणजे पाणी जास्त नाही आहे. इकडं पाणी आपण जे आता अगोदर आलोत ना त्या ठिकाणी पाणी जास्त होतं. कॉल आलेला. ते बाळा, आपल्याला नाही चालवायची तशी गाडी. फर्रा टेदार व्यवस्थित घ्यायचे, ते चालवायचे. तो माझ्याजवळ जाऊन पुढं जाऊन हळूहळू चाललाय. त्याला वाटते की गाडी मोकळं चालवायला. हवा कशी येत आहे आता नाही येणार माझ्या हवा. अंडरग्राउंड ब्रिज आहे.
चल 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 धन्नो. कसलं पाणी आहे. त्याला जायला कुठं चान्सच नाही वाटते पाण्याला. पूर्ण भरून आहे खाली. आणि गोरटा गाव आहे. ते जोडी मागच थांबली आहे. कारण की अर्ध्या गाडी इतकं पाणी समजा समथिंग म्हणजे पायावर येऊ शकते. पायापर्यंत पाणी. डोळ्यात काहीतरी करायचं. पहिले उपयोग करत नसतं कारण की दुसरा मार्ग होता जाण्यासाठी आणि पूर्ण म्हणजे जास्त खराब रस्ता होता. ही आता जस्ट 1-1.5 वर्षात झालेला आहे. ट्रेन जस्ट आत्ता आलेली आहे उमरीचं स्टेशन सोडलेले बहुतेक. नाही उमरीचं स्टेशन सोडलेलं नाही. आता लागते शिवाजी महाल आहे. धाबा ऐक सांगतो कुणी माझ्या मनात लपलंय. कोणी माझ्या मनात लपलंय. बरं चला. बासरला आम्ही खूप लहान असताना गेले होते बासरला. तेव्हा मी असेल म्हणजे कमीत कम 2000 समजा 12-13 मध्ये गेलो. एवढं पण लहान होतो. अरे आग लागली. बापरे ऊन भरपूर लागत आहे. भरपूर म्हणजे काय टेम्परेचर आहे. पाणी प्यावं लागेल थोडंसं. अरे कसा चमकायला रोड. इतकं ऊन उन्हाळ्यात. थोडं रेस्ट घेऊ 5 मिनिटाचा. थोडं थांबू. एक बॅटरी आपली लो झालेली आहे. धर्माबाद 3 किलोमीटर जवळपास आपण 24 किलोमीटर आहे बासर.
तर आपल्या 2 साईड होत्या, बट आता एक क्लोजिंग झालेली आहे. आता एकच साईड आहे डबलेलीची. हा छोटासा रस्ता आहे. यांच्या डे वाईज पार्किंग फी असतात. तिथं एक दिवस इकडून एक दिवस या साईडून टू व्हीलर पार्क केले जातात. आज लेफ्ट साईडकडून आहेत, राईट साईडकडून नाही दिसणार. डायरेक्ट आपण ATM पाशी चाललेलो आहे. कसं करा ATM ला जागाच कसं